सोलापूरमधील मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचं विधान भवनाबाहेर आंदोलन बघायला मिळालं। विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम घोटाळा केल्याचा मार्कडवाडीच्या नागरिकांनी आरोप केलाय। आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील नागरिक ईव्हीएम विरोधात चांगलेच आक्रमक झालेत। याआधीच खरं तर मार्कडवाडीतील लोकांनी ईव्हीएम विरोधात लढा उभारलेला होता आणि त्यानंतर आपण बघू शकतोय विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप या मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी केलेला होता। याआधी सुद्धा या संदर्भात त्यांनी लढा उभारलेला होता आणि त्यानंतर त्यांनी विधान भवनाबाहेर हे आंदोलन केलं। त्या दरम्यानची दृश्य आपण बघू शकतोय। काही ग्रामस्थांना खरं तर पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, त्याचीही आपण दृश्य बघू शकतोय। जोरदार घोषणाबाजी करत खरं तर मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही ग्रामस्थ थांबण्याचं नाव घेत नव्हते आणि म्हणून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्या दरम्यानची ही दोन दृश्य आपण ही महत्त्वाची बघू शकतोय।